आपण UDCPRच्या माध्यमातून रस्त्यांच्या रुंदीकरणाचं काल माननीय आयुक्तांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की 6 मीटर 9 मीटर किंवा 12 मीटर रोड असेल तर त्याला आपल्याला प्रपोज रोड करता येतो. प्रपोज रोड 6 मीटर असेल तर 18 मीटर, 18 मीटर असेल 24 मीटर. तर माननीय आयुक्त साहेब, मला वाटतं घटनेने अधिनियमातील प्रकरण 14 मधील कलम 210 नुसार हे पूर्ण अधिकार ह्यांना दिलेले आहेत. घटनेतील प्रकरण 14 मधील कलम 210 नुसार हे मान्य आयुक्तांना अधिकार आहेत. मान्य आयुक्तांना रस्ता रुंदीमध्ये 210 वाचा आणि मग मला सांगा. किशोर बरोबर हा नाही, आयुक्तांना ही घटना नाही. मी घटनेतील सांगतोय की महाराष्ट्र अधिनियमातील प्रकरण 14 मधील कलम 210 नुसार रस्त्याची हा स्टँडिंग आणि आयुक्त स्टँडिंग आणि आयुक्त यस त्यांना दोघांनाही आहे. पण काल त्यांनी कलम सांगितला नाही किंवा मला अधिकार आहेत हेही सांगितलेलं नाही. रात्रीचा खेळ चाले दोघांचा. एकमेकाच्या कडे चहा पाण्याला जाताय आणि सभागृहाला मात्र तुम्ही भांडण लावून ठेवताय. कोणी बंगल्यावर जातो चहा प्यायला, कोणी ह्या बंगल्यावर जातो. आयुक्त साहेब, हे बरोबर नाही. तुम्ही कुठली तरी एक बाजू पकडायला पाहिजे, एक प्रामाणिक बाजू पकडायला पाहिजे जनतेची. दुसरं असं आहे की भगत साहेब, UDCPR ही राज्य शासनाने मंजूर केलेली नियामिक चौकट आहे. बरोबर, नियमित चौकट आहे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, आपण जे बोलले ना आलं फक्त आपल्याला काही तो कायद्याचं उल्लंघन कसा केलं आपल्याला सांगायचं आहे. सांगतो ना. नाही, आपण नाही, आपल्याला मिळून यानं सांगायचं ऐकताना. आपल्याला काय आपल्याला कसं फसवतात आपल्या मग जनतेला. हो, आपण जनतेचे प्रतिनिधी बसलो. तर 21 जो आहे ना पाटील साहेब, की कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रिया असे अनुसराच्या कार्यरीतीने बघा, समजून घ्या. हा जो UDCPR आणि जे काही प्रपोजल बनवतात तो 21 प्रमाणे कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रिया असे अनुसराच्या कार्यरीतीने मी प्रोसिजर इस्टॅब्लिश अ प्रोसिजर याचे उल्लंघन केलेलं आहे. आम्ही बोलतो ना आता अलग. अरे म्हणून तर चर्चा चालू आहे ना. अलग त्यांना तुला वेदना होता ती मला समजतोय रे. तुला नाही वेदना होणार तर कोणाला वेदना होणार. अलग त्यांना आपण हेच करायचं. तुझ्या वेदना तुझ्या ठिकाणी, आमच्या वेदना ह्या जनताप्रती आहेत, जनप्रती वेदना आहेत आमच्या. चळवळीत पाटकर साहेब, तुम्हाला मी पुन्हा एक सांगतो, जो APSचा जो वाढलेला आहे ना त्याचे जन आंदोलन झालेलं नाहीये. तो एका हाऊसमध्ये झालेला आहे. ज्या वेळेला आंदोलन होतो आणि रक्त सांडतो, त्या रक्तातून ज्याला कलम तयार होतो, तो रक्तातून जो कलम लिहिला जातो तो जनहितासाठी असतो. ते जनहितासाठी नाहीये. सगळे निघतील बाहेरला. पाटकर साहेब आलं का त्यांना नाही घुसला अद्याप. चळवळीत माणसाला पेटवू नका. आणि पाटील साहेब बोला. पाटील तो स्थापित आहे ना, हा तो थोडा आपण चेक करा. म्हणजे कसं आपण अधिकारी थांब पाटील साहेब, ती एक कॉपी पाटील देऊन टाका साहेब, आम्हाला. पाटील सर्वांना साहेब, आम्ही वाचून घेतो ना साहेब. मुनवारजी समजून घ्या. आम्ही समजणार नाही.
होय म्हणावं, तरी भोईर साहेब, समजणार नाही. हा जो स्थापित नाही आहे ना, समजणार. बस त्याची आपण रीत त्याची प्रमाणात त्यांनी करा, बाकी आपलं म्हणणं आहे. बरं समजत असेल तर एपीएसआयचा लॉंग फॉर्म सांगा. कुठे लिहिलं मी? काय काय फ्लोर स्पेस इंडेक्स पाटील साहेब, ती स्थापित प्रक्रियेने त्यांनी करावं, प्रशासन एवढं आपलं म्हणणं आहे. आणि ते एकच म्हणतोय. मुनावर साहेब, एपीएसआयचा फक्त अर्थ सांगा, ती जास्त लांब जात नाही. ओके, तर इंडेक्स माझ्या गाववाल्याला कळलं. तर UDCPR ही राज्य शासनाने मंजूर केलेली नियामक चौकट आहे. UDCPR ह्या योजनेला शासनाची पूर्णपणे मान्यता तर आहेच, परंतु त्याला माननीय न्यायालयाची टिप्पणी आहे. त्याच्यापैकी एक दोन टिप्पणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. सर्वोच्च न्यायालयाने सुरेश इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड वर्सेस म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई या प्रकरणात अतिरिक्त एपीएसआयच्या मागणीचा विचार करताना डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन आणि त्यातील वैधानिक चौकटीचा संदर्भ दिला आहे. कंपनी सुरेश इस्टेट्स, हो नाही, दुसरं असं आहे की मुंबईतील डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशनमध्ये विविध परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टाचे दोन एफएसआय आणि TDRची व्यवस्था करण्यात आलेली असल्याने बॉम्बे हायकोर्टच्या निर्णयामध्ये नोंद झालेली आहे. घ्या ना. सन्मान्य अध्यक्ष महोदया, पाटील साहेब बरोबर बोलतात, परंतु पाटील साहेब, आपण ही जी सुरेश इस्टेट ही एक फर्म आहे, ती जनहितासाठी नाही बोलणार ते. कारण अद्याप त्याचं पूर्ण, कारण का शेवटी सभागृहामध्ये लोक नागरिक ऐकतात, आलं ना. आपण बरोबर बोलत आहात, मी आपल्याला विरोध नाही करत, परंतु ही एक एखादी इस्टेट ज्यावेळेला एक जसा आपला मँग्रोव्ह जो कायदा लागू केला, एक हायकोर्टामध्ये कोणीतरी पिटिशन दाखल केले आणि आज सर्वकडे मँग्रोव्हचा कायदा लागू केला, पण तो कायदा लागू करताना कधी इथला हरकत सुद्धा कोणी घेतला का, नोंदवल्या का? म्हणून एखादा पिटिशन दाखल करणारा व्यक्ती तो त्याच्या हितासाठी गेले, तो व्यापक जनहितासाठी गेलेला नाहीये. म्हणून हा रेफरन्स किती योग्य आहे, तो जनहितासाठी योग्य असेल तर उत्तम. बरं, मला कळलं, मी वाचलं. तिसरं असं आहे की सर्वोच्च न्यायालयानं अतिरिक्त एफएसआय पुनर्विकासाच्या संकल्पनेला मान्यता दिलेली आहे. बरोबर. त्याचं उदाहरण असं आहे की जयंत अच्युत वर्सेस जोसेफ बिन डिसोजा ह्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयासमोर मुंबई डेकॉर 33/7 अंतर्गत जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी अतिरिक्त एफएसआय देण्याच्या तरतुदींचा प्रश्न आला होता. ह्या प्रकरणात 1999च्या सुधारणेत डिलॅपिडेटेड बिल्डिंग्सच्या पुनर्विकासासाठी मिनिमम एफएसआय 2.5 तसंच रिहॅबिलिटेशन आणि इन्सेंटिव्ह एफएसआयची तरतूद करण्यात आली होती. अशी एकंदरीत न्यायालयाची सुद्धा ह्या UDCPRला अगदी म्हणजे मान्यता आहे. अशा प्रकारचं हे UDCPR आपल्याकडे आहे. UDCPR मध्ये पान नंबर 48 तुमच्याकडे असेल तर बघा. पान नंबर 48 कॉलम 3/4(1) 3.1
4.1 याच्यामध्ये असं लिहिलं की रिक्रिएशनल ओपन स्पेसेस अठ्ठेचाळीस नंबर पान 3/4/1 रिक्रिएशनल ओपन स्पेस याच्यामध्ये कालच 74 ह्या विषयावर बोलत असताना माननीय आयुक्तांनी सांगितलं की त्यामध्ये आपल्याला रिक्रिएशनल ओपन स्पेससाठी 15% जागा त्या ठिकाणी सोडावं लागेल असं हे केलं. परंतु UDCPR मध्ये 10% उल्लेख झालेला आहे. आता नक्की आपण 15% पकडायचा की 10% पकडायचा मान्य आयुक्त साहेब? कारण टोटल भूखंड एरिया डेव्हलपमेंटच्या 10% एरिया अंडर लेआउट शॅल बी arbected as a recreation open space which shall as a for positive be provided in one place. आपल्याला UDCPR ने सांगितलेलं आहे. सुरेश पाटील मला करेक्ट करा बरं का, कारण UDCPR तुमचं तर असावा, आपण एकच आहोत. तर UDCPR नुसार आता काही कोपरखेड्याला इमारती आहेत, त्यांनी UDCPRची धज्जी उडवलेली आहे. UDCPR मध्ये त्या ठिकाणी असं लिहिलंय की जर हा जो रिक्रिएशनल ओपन स्पेस आहे, तुम्ही जर असायला पाहिजे एकत्र देत्या, परंतु ॲटलिस्ट जर तुकडे तुकडे करणार असाल तर त्याचं 200 स्क्वेअर मीटर ॲटलिस्ट एका ठिकाणी ती स्पेस असावी असा UDCPR मध्ये त्याचा अर्थ आहे. परंतु बिल्डरांनी आता तिथे प्रॉफिट दिसत नाही. सभागृह नेते साहेब, त्या बिल्डिंगला पैसा किती असावा मग? 8,797 एकरचं भूखंड, त्या माणसाला 75,000 स्क्वेअर फीटचं FSI मिळालं, म्हणजे जवळपास किती पटीने वाढला हो. मग आपण त्याच्याकडे लक्ष द्यावं का? सागर ते बाकी माहित नाही मला फक्त सागर माहित आहे. म्हणजे ते उद्या असं नको म्हणा, तुमच्यावर नाही बोलत, ते बिल्डिंगचं नाव सागर आहे. तिचं त्या बिल्डिंगला 6 मीटर रोड आणि 9 मीटर रोड आणि फक्त FSI साठी गार्डनचा एक्सेस तोडून त्या ठिकाणी 34 मीटर रोडला त्याचा एक्सेस तयार केला, त्याचा FSI त्या बिल्डिंगला घेतला. आमचं ऑब्जेक्शन आहे. पण जर सिम्प्लेक्सवर गरिबांच्या त्या प्रोजेक्टवर जर आपण हे करत असाल तर अशा कितीतरी बिल्डिंग आहेत, पण सगळ्यांवर कारवाई होऊ द्या. हां, काय चुकीच्या पद्धती आहेत त्याच्यात? मी सगळंच बोलत नाही इथे, त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी चुकीच्या आहेत. गार्डन तोडून 34 मीटर ऍक्सेस घेतला. शहराचं चुकीचं काहीतरी केलंय, शहराला घाला घातला आणि तुम्ही गप्प राहताय. या सभागृहाला सांगताय आम्ही तुम्हाला साथ देऊ ना, चर्चेत भाग घेऊ. काढा ना. कोणी तुम्हाला माहित आहे काय तुम्हाला माहित, तुम्ही वाचताय, तुम्ही सांगितलं, आता आम्हाला ज्ञात नाहीये. म्हणजे सांगा या सभागृहाला सांगा. आमच्या सांगितलं ना मी, बोला. 8,797 मीटरला 75. घ्या. सन्माननीय अध्यक्ष महोदया, आपल्याकडे हा जो सिम्प्लेक्स आपल्याकडे आलेला असेल त्याच्यामध्ये रस्ता आतमध्ये घेतलेला आहे. उद्या कोणीतरी
अयोग्य व्यक्ती हरकत घेऊन तो प्रकल्प थांबवू शकतात आणि त्या नागरिकांची ससे ओलपट होईल. म्हणून इथे सुद्धा तो मग तो भूमी अधिग्रहण पाटील साहेब आपण सिम्प्लेक्सची सुपारी घेतली आहे नाही सिम्प्लेक्सची कधी आपण जनतेची सुपारी UDCPR वर घ्यावी. बोलतोय. आपण सर्वांनी जनतेची सुपारी घेतली आहे, जनतेच्या हितासाठी सुपारी घेतली, आपण त्यांची सुपारी घेतली पण ठाम राहा. आणि सुपारी आका रात्रीचा झाड खेळ घे करू नका. नाही पाटील आका सुपारी झाड घे अहो, सुपारी 10ची कशाला मिनिटे घे? 11ला गेली. मला वाटलं रात्री कुठे बैठक झाली की काय. नाही नाही रात्री तुमची तर बैठक झाली, आमची कुठे झाली? नाही, आम्ही जाऊ द्या, बसत नाही. जनहितासाठी झाली ना. तुम्ही बस आम्ही झाली. एका पंथात ऐकून आहोत. घ्या, आपली जनहितासाठी लोकांसाठी नागरिकांसाठी होतोय. तर उद्या त्या प्रकल्पाला भूमी अधिग्रहण आहे तिथे, या अधिसूचनेमध्ये भूमी अधिग्रहण केले का, त्या नियमाची प्रोसिजर फॉलो केली का? उद्या जर कोणी त्याच्यावर प्रॉब्लेम आणला, हा प्रकल्प रखडेल ना हो. बिल्डर सगळे चांगले आहेत का हो? ते त्यांच्या हित बघणार आहेत. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पॉईंट ऑफ घेतला. इथे तेच प्रकरण आहे. रद्द होईल काय होईल हे शासन बघून घेईल. आपल्याला काय करायचंय? आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे. मग प्रत्येक प्रोजेक्टवर व्हावे. एकाच प्रोजेक्टवर का? माझं म्हणणं एकाच प्रोजेक्टवर कशासाठी? असे कितीतरी प्रोजेक्ट आहेत, घ्या चर्चा त्याच्यावर. त्यानंतर UDCPR मध्ये सर आपण सन्मान्य अध्यक्ष महोदय, आपण डिस्टर्ब न करा एकमेकाला. आपण शेवटी जनतेला जागृत करतोय आणि प्रशासन काय करतोय हे आपण सांगतोय. हा शेवटी हा जो एक प्रकल्प नाही, असा अनेक प्रकल्प. शेवटी आपल्याला कुठल्या तरी प्रकल्पाला सुरक्षित ठेवणं आणि अनेक प्रकल्पांना सुरक्षित ठेवणं येणार आहे. आणि झालेले प्रकल्पामध्ये शेवटी बाधित कोणवर आहे? तो बाधित होणार तो नागरिक आहे हो, तिथला कष्टकरी नागरिक बाधित. म्हणून आपल्या ह्या माध्यमातून या ठिकाणी एक सारासार चर्चा होतोय, एक विचार चिंतन मंथन होतोय की प्रशासन आपल्याला कशा पद्धतीने अयोग्य ठिकाणी घेऊन चाललेलं आहे, हेच म्हणणं आहे. मग त्याच्यासाठी हा काय प्रकल्प, ह्या प्रकल्पाला विरोध असं म्हणत नाही. शेवटी एका प्रकल्पाच्या माध्यमातून आपण अनेक प्रकल्प सुरक्षित ठेवतोय आणि जे चालू आहेत ना ते सुरक्षित राहावं आणि लोकांची वेळेत मिळेल लोकांच्या हातात. तोच आल्यावर जागृत झालोय. तोच आल्यावर घनसुले आल्यावर जागृत झाला. घनसुले आल्यावर आलं माझं आठवत आलं. आणि किती महिन्यांनी जागृत झालोय तेही माहिती आहे. आम्हाला थोडं तुमच्या पॉइंट ऑफ ऑर्डरला थोडं हे होऊ द्या. या UDCPR मध्ये पान नंबर 197 की सोशल ॲम्युनिटीज जी प्लॉट आहे, प्लॉटच्या एरियामध्ये वास्तविक पाहता हा जो काल आयुक्तांनी 10% सांगितलं बघा, आणि UDCPR मध्ये 5%. आता खरं काय खोटं काय माहीत नाही, ते सांगू शकतील. 10% असेल तर अतिशय चांगला आहे, तो महापालिकेचा फायदा आहे त्याच्यामध्ये. परंतु माझी मागणी अशी आहे सभागृहाला की जो 5% 10% ॲम्युनिटीज प्लॉट फ्री ऑफ चार्ज महानगरपालिकेला हँडओव्हर करायचं असतं विकासकाने. पण इथे अशी परिस्थिती चाललेली आहे की जो 5% 10% जो आपल्याला भूखंड फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे, तो वास्तविक पाहता महानगरपालिकेने शिशीमध्ये त्याला मार्कआउट करून द्यायला पाहिजे. शिशी देताना इथे काय होतंय, इथे विकासक 5% किंवा 10% जो काय आपल्याला भूखंड द्यायचा आहे तो त्याच्या मर्जीनुसार देतो. ते मला वाटतं असं होऊ नये. कारण महापालिकेला जो 5% FSI म्हणा किंवा भूखंड म्हणा, तर तो भूखंड कुठेतरी आपल्याला महापालिकेला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी कम्युनिटी सेंटर उभारता येईल, एखादं डिस्पेन्सरी उभारता येईल किंवा एखादा दवाखाना उभारता येईल, वाचनालय उभारता येईल, अशा पद्धतीचा पाहिजे. परंतु बिल्डर लोक तो जो FSI आहे तो त्यांच्या मर्जीनुसार भूखंड देत नाहीत. काही लोक आता काही लोक FSI द्यायला सुरुवात केली. आता आपल्याला FSI त्याचा एक ती जगलरी बघा परत. सूरज पाटील साहेब, आपल्याला जो 5% महानगरपालिकेला फ्री ऑफ चार्ज भूखंड मिळतो,
तो आपल्याला 1% एफएसआयने मिळतो. नाही, हा मला संभ्रम पडला. मी रात्री जेव्हा UDCPR खोलला त्याच्यामध्ये 5% आहे. काल आयुक्तांनी 10% सांगितलं. आता 15% सुरज सांगते तर अतिशय उत्कृष्ट चांगले. UDCPR मध्ये 5 आहे, 5. पण काल माननीय आयुक्तांनी, तुम्ही कॅसेट काढून बघा, 10% सांगितले. 10% आपला फायदा आहे. नाही, मी 15 नाही बोललो. 15 कुठलं मार्जिनल स्पेस जी आहे ती 10 ते 15% सोडायची असते. जे ज्याला मोकळी जागा नाही. परत त्याच्यावर येतो मी. कहना क्या रिक्रिएशनल ओपन स्पेस जी आहे RG, ती 10% पाहिजे असं UDCPR मध्ये. काल त्यांनी 15% सांगितलं. मग खरं कोण? आयुक्तांनी 15. बरं, मी माझे शब्द मागे घेतो. तर हा जो 5% आहे, 5% बघा, भले 5% जरी हा सोशल अम्युनिटीचा भूखंड असेल, तो महापालिकेने CC मध्ये असतानाच मार्किंग करून घ्यावा. दुसरं, ठीक आहे, दुसरं 5% ॲज अ FSI मध्ये सुद्धा कन्वर्ट करता येतो असं त्याच्यामध्ये उल्लेख आहे. असं त्याचा शेवटचा आहे माझा. तर 5%चा जो विषय आहे त्याला FSI 1 मिळतो, 1. पण बिल्डर जो 5% भूखंड असतो त्याचा मात्र FSI पूर्ण घेतो. बिल्डर त्याचा FSI पूर्ण घेतो. बरं, संपवतो मी. अशा पद्धतीनं UDCPR हा जो या ठिकाणी आपण चर्चेला आणलेला आहे. महापौर महोदया, मी ठराव टाकू. टाकून तर बघू. तर आम्ही अशा पद्धतीनं हा जो प्रस्ताव नंबर 75 जो आलेला आहे त्याला की ह्याला स्थगिती देण्याला आमचा शिवसेनेचा विरोध आहे. हा विरोध नोंदवून मला आपण बोलायला संधी दिलीत आणि प्रत्येकाने पॉईंट ऑफ ऑर्डर, पॉईंट ऑफ घेतल्याबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. वादग्रस्त नाही.